चारकोपच्या वॉर्ड 20 मध्ये अटीतटीची लढत आपल्याला बघायला मिळते आहे। चारकोपच्या वॉर्ड 20 मध्ये कट टू कट फाईट म्हणजे अगदी कमी अंतरानं ही सगळी लढत बघायला मिळते आहे। मनसे आणि भाजपमध्ये मुख्य लढत। भाजपचे दीपक तावडे यांनी सध्या आघाडी घेतली आहे। हे 20 चारकोप 20 चित्र झालेलं आहे। मात्र चारकोप प्रभाग क्रमांक 19 सुद्धा काही वेळापूर्वी भाजप तिथे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। दक्षता कौठणकर या आघाडीवर होत्या, मात्र गुडेकर, लीना सुभाष या सुद्धा पिछाडीवर गेलेल्या होत्या। मात्र आता 20 चित्र आपण पाहिलेलं आहे। काही वेळापूर्वी 19 चित्र भाजपने तिथे आघाडी घेतलेली होती। मात्र आता जर आपण चित्र हे स्पष्ट होत आहे, 227 जागांसाठी मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान झालेलं होतं। 114 हा बहुमताचा आकडा आहे। आता हा आकडा कोण गाठतं हे पाहणं महत्त्वाचं। मात्र सुरुवातीचे कल सौरभ, ऑरेंज सिटी आपण नागपूरला म्हणतो, त्यामुळे प्रतिकात्मक संत्र्यांची शेती आपण बघतोय। आणि नागपुरात नेमकी काय आकडेवारी आहे, कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत ते आपण बघतोय। जळगाव मतमोजणी दरम्यान गोंधळ झालेला आहे। ही सगळ्यात मोठी बातमी। ईव्हीएमचे सील आधीच तुटल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू झालेली आहे। जळगाव मधून ही मोठी बातमी मतमोजणी दरम्यान येते। जळगाव मतमोजणी दरम्यान गोंधळ झालेला आहे। तर यावेळी ईव्हीएमचं सील आधीच तुटल्याचा आरोप यावेळी केला जातोय। निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणीला सुरुवातही केलेली आहे। महत्वाची अपडेट आहे। जळगाव मतमोजणी दरम्यान गोंधळ बघायला मिळतो आहे। शिवसेना युबीटीच्या श्रद्धा जाधव या सध्या आघाडीवर आहेत। वॉर्ड 202 मधून माजी महापौर श्रद्धा जाधव या पुढे आहेत, त्यांनी आघाडी घेतली आहे। शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत श्रद्धा जाधव यांनी सध्या मतमोजणीमध्ये आघाडी घेतलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने आघाडी घेतलेली आहे। भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा हा सामना आहे। पिंपरी चिंचवडमधला भाजपने 15 जागांवर आघाडी घेतलेली आहे। शिवसेनेने 2 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी घेतलेली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये 15 जागांवर भाजप, शिवसेना 2 जागांवर, राष्ट्रवादी 14 जागांवर काँग्रेसनं अद्याप इथं खातं उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र सुरुवातीचे निकालातून स्पष्ट व्हायचे। सोलापुराचं चित्र पाहतोय। सोलापुरात भाजपचे 22 उमेदवार आघाडीवर आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी। भाजपच्या अंबिका गायकवाड आणि सोलापुरात भाजपचे 22 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापुरात भाजपचे 22 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत। मुंबईच्या प्रभाग 36 मधून उज्ज्वला वैती यांनी आघाडी घेतलेली आहे। मुंबईच्या प्रभाग 36 मधून उज्ज्वल वैती हे आघाडीवर आहेत। मुंबईच्या प्रभाग 36 मधून उज्ज्वल वैती यांनी आघाडी घेतली आहे। ठाण्यामध्ये शिवसेना 6 जागांवर सध्या आघाडीवर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ठाण्यामध्ये शिवसेनेने 6 जागांवर आघाडी घेतलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 4 जागांवर, शिवसेना युबीटीला अजून एकाही जागेवर आघाडी घेता आली नाहीये। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एका जागेवर सध्या आपल्याला आघाडीवर बघायला मिळतो आणि इतर एका ठिकाणी आघाडीवर आहेत। तर आपण पाहिलेलं आहे ठाण्यात शिंदेंचा बालेकिल्ला, इथं सुद्धा ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झालेली होती। यावेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात सभेला गर्दी झालेली होती। मात्र आपण जर ठाण्याचं चित्र पाहिलं तर यावेळी शिवसेना 6 जागांवर आघाडीवर, सोलापुरात भाजपचे 22 उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। सोलापूरचं एक सुरुवातीचे कल ते आपल्या हाती येत आहेत। सोलापुरात भाजपा 3 फेऱ्यांमध्ये आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर आणखी एक फेरी सुरुवातीची शिल्लक असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे 22 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत। पुण्यामध्ये वसंत मोरे हे पिछाडीवर आहेत। वसंत मोरे हे पिछाडीवर गेलेले आहेत। पुण्यात चर्चित उमेदवारांपैकी एक आहेत वसंत मोरे। पक्षप्रवेशामुळे देखील त्यांच्यावर अनेक विनोद मीम्स देखील बनलेले होते। वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते फार कमी कालावधीत गेलेले होते, पण त्यानंतर आता पुण्यात वसंत मोरे हे महापालिका निवडणुकीच्या मैदानात आहेत। वसंत मोरे हे सध्या पिछाडीवर गेले आहेत। संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी आघाडीवर आहे। सिद्धांत शिरसाट, हर्षदा शिरसाट यांनी आघाडी घेतलेली आहे। संभाजीनगरात शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी दोघंही आघाडीवर आहेत। संभाजीनगरात आपण जर पाहिलं तर यावेळी शिरसाटांचा मुलगा मुलगी आघाडीवर आहे। मोठ्या प्रमाणात शिरसाटांची गाडी अडवण्याचा प्रयत्न इथं काही उमेदवारांनी केलेला होता। त्यांना संभाजीनगरात तिकीट न दिल्यानं काही कार्यकर्ते नाराज झालेले होते। काही नाराजीचा सामना त्यांना तिथे करावा लागलेला होता। मात्र आता संभाजीनगरात शिरसाटांचा मुलगा मुलगी आघाडीवर आहे। मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेले होते। तर यावेळी संभाजीनगरात शिरसाटांचा मुलगा आणि मुलगी आघाडीवर आहे। मुंबईत वॉर्ड 134 मध्ये एमआयएमचा उमेदवार पुढे आहे। मुंबईत वॉर्ड 134 मध्ये एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। मुंबई महापालिकेतले 39 वॉर्ड आहेत।
जिथे मुस्लिम मतही निर्णायक आहेत, प्रभावी आहेत आणि त्यापैकीच मनसे एमआयएमचा प्रभाव नेमका कसा राहतो हे देखील बघणे महत्त्वाचं असणार आहे. त्यातच एमआयएमच्या एका उमेदवाराने आता आघाडी घेतलेली आहे. वरळीमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ उडालेला आहे. वरळीमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. वरळीमध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ उडालाय. वरळी हा खरं तर उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी मोठा विभाग मानला जातो आणि या ठिकाणीच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळते. नाशिकमध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये मतमोजणी बंद झाली आहे. मशीन बंद पडल्यामुळे मतमोजणी बंद करण्यात आलेली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडून सध्या मशीनची तपासणी सुरू असल्याचं कळत आहे. सकाळी सुद्धा इथं राडा झालेला होता. तर मुंबईत भाजपचं नवनाथ बन आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड 135 मधून नवनाथ बन आघाडीवर आहेत. मुंबईत भाजपचे नवनाथ बन आघाडीवर आहेत. मानखुर्दमध्ये त्यांचा हा वॉर्ड येतो आणि तिथून नवनाथ बन यांना उमेदवारी जाहीर झालेली होती. माध्यम प्रमुख आहेत भाजपचे नवनाथ बन यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहे. मनोज तिवारी आणि काही उत्तर भारतीय कलाकार सुद्धा त्यांच्या प्रचारासाठी गेले होते. मंत्री नितेश राणे सुद्धा गेलेले होते. भाजपचे अनेक दिग्गज नेते सुद्धा नवनाथ बन यांच्या प्रचारासाठी उतरलेले होते. आणि आता आकडेवारी जर आपण पाहिली तर नवनाथ बन हे 506 मतांनी आघाडीवर आहेत. 506 मतांनी यावेळी नवनाथ बन यावेळी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. वॉर्ड 135 मधून नवनाथ बन आघाडीवर आहेत. मुंबईत भाजपचे नवनाथ बन यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात यावेळी नेते आणि अभिनेते सुद्धा उतरलेले होते आणि त्या दरम्यानच आता भाजपचे नवनाथ बन आघाडीवर आहेत. नवनाथ बन हे वारंवार विरोधकांवर टीका करत असतात. प्रत्येक प्रश्नाला त्यांचं उत्तर हे तयार असतं आणि आता हेच भाजपचे नवनाथ बन 506 मतांनी त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत भाजपच्या नवनाथ बन यांनी आघाडी घेतली. आता इतर महापालिकांमधले आकडे बघूयात. कोल्हापुरात काँग्रेसचे राहुल माने हे सध्या आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेनेचे शारंगधर देशमुख हे सध्या पिछाडीवर गेले आहेत. कोल्हापुरात काँग्रेसच्या राहुल माने यांनी आघाडी घेतलेली आहे. तर वसई विरारमध्ये भाजपचे 25 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. बबिया 84 आणि ठाकरेंचे 5 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. वसई विरारमध्ये भाजपचे 25 उमेदवार हे सध्या आघाडीवर आहे. यापूर्वी हा आकडा बबियाच्या बाजूने होता. बबियाचे 113 उमेदवार जवळपास हे आघाडीवर होते, पण त्यानंतर आता भाजपने मुसंडी मारलेली आणि 25 जागांवर आघाडी घेतली आहे. बबिया 84 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे अजूनही बबियाचे सर्वाधिक उमेदवार आघाडी घेताना दिसत आहेत वसई विरार महापालिकेत. तर वसई विरार महानगरपालिकेचं हे दृश्य आपण पाहतोय. बबिया 84 जागांवर आघाडीवर. एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते आहे ती म्हणजेच कोल्हापुरात काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर आहे. शिवसेनेचे शारंगधर देशमुख पिछाडीवर आहेत. कोल्हापुरात काँग्रेसचे राहुल माने आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. जळगावात शिवसेनेच्या अमृता सोनवणे यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. 1100 मतांनी अमृता सोनवणे या आघाडीवर आहेत. कोल्हापुरात काँग्रेसचे राहुल माने यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. कोल्हापूरचं चित्र जर आपण पाहिलं तर भाजप 18 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना 7 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अद्याप त्याचं खातं उघडता त्यांना आलेले नाहीये. जनसुराज्य पक्ष सुद्धा त्याच स्थितीत आहे. मात्र कोल्हापूरचं हे चित्र आपण पाहतोय. 21 जागांवर भाजप आघाडीवर आहे. आकडेवारी बघूयात. कोल्हापूरमधली 18 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर 7 जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहे. 3 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे. शिवसेना युबीटीचे उमेदवार 2 जागांवर आघाडीवर आहेत. तर मनसेला मात्र एकाही जागेवर आघाडी घेता आली नाही आहे आणि तशीच अवस्था आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आणि काँग्रेसची जोरदार मुसंडी. 21 जागांवर काँग्रेसचे उमेदवार हे सध्या आघाडीवर आहेत. कोल्हापूरमधली आकडेवारी आपण पाहतोय स्क्रीनवर. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने 21 जागांवर आघाडी घेतलेली आहे, पण त्याचबरोबर मनसे आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना आघाडी घेता आली नाहीये एकाही जागेवर. जळगावचं चित्र पाहतोय. माजी महापौर जयश्री पाटील यांनी इथं आघाडी घेतलेली आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल देवकर 836 मतांनी पुढे. जळगावातून ही मोठी बातमी आपण पाहतोय. जळगावात सुनील महाजन जयश्री महाजन आघाडीवर आहेत. माजी महापौर जयश्री पाटील यांनी सुद्धा इथं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. गिरीश महाजनांची इथं प्रतिष्ठा खरं तर पडायला लागलेली आहे आणि यावेळी इथं सुद्धा काठीची टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. याआधी बिनविरोध उमेदवार सुद्धा इथं निवडून आलेत. मुंबईत वॉर्ड 193 मध्ये हेमांगी वरळीकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. ही मोठी बातमी आपण पाहतोय. मुंबईत वॉर्ड 193 मध्ये हेमांगी वरळीकर आघाडीवर आहेत. मुंबईत वॉर्ड 193 मधून हेमांगी वरळीकर या आघाडीवर आहेत.
मुंबईत वॉर्ड 193 मधून हेमांगी बर्वेकर यांनी सध्या आघाडी घेतलेली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये मतमोजणी अजूनही सुरू आहे.